नमस्कार मित्रांनो, मी कृष्णात्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. मित्रांनो, महानगरपालिकेची रणधुमाळी आता सुरू होणार आहे. नगरपालिकेची रणधुमाळी संपलेली आहे आणि त्याचा रिझल्ट सर्वांसमोर आलेला आहे. त्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष भाजपचा, नंतर शिंदे साहेबांचा आणि अजितदादांची ही क्रमवारी ती लागलेली आहे. त्यामध्ये सगळ्यात जी काही विरोधी पक्षांची महाविकास आघाडी होती, तिचा पूर्ण धुळदाण झालेली आपण बघितली असेल. आणि त्या लोकांनी जे काही त्यांचे गड होते, आता संगमनेरमध्ये थोरात साहेबांनी त्यांचा गड राखलेला आहे. मुनगंटीवार आणि विदर्भामध्ये जरा बऱ्यापैकी त्यांचं वर्चस्व तिथं दिसून आलेलं आहे. त्या सगळ्या उहापोह आपण ऐकलेला असेल. यामध्ये जे वेगवेगळे विश्लेषण पत्रकार म्हणा किंवा विश्लेषक म्हणा आपण जर ऐकत होतो मित्रांनो, त्यावर अनेक प्रकारची हे पत्रकार म्हणा किंवा टी व्ही चॅनलवाले म्हणा कसे एकांगी करत होते आपण बघितलं असेल. म्हणजे आता जे काय आज तकचे जोशी म्हणून आहे, त्यांनी त्यांचं तर काय म्हणजे किती चिडलेले होते ते विरोधी पक्षांवर. म्हणजे असं जर असेल तर विरोधी पक्ष असायला हवं का नाही? कारण यांनी सगळी जागा आपापसातच वाटून घेतल्या. म्हणजे तिन्ही लोकांनी जे काय आत्ताच्या सरकारमध्ये तिन्ही पक्ष एकत्र आहे, त्यांनी जे काही मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली विरोधी पक्षांची स्पेसच गायब करून टाकली. पण तुम्ही पत्रकार म्हणा किंवा विश्लेषक म्हणा, यांनी तळतळ करून काही फायदा आहे का? जे लढणारे लोक आहे, समजा उद्धव ठाकरे साहेब, शरद पवार साहेब, काँग्रेस पक्ष म्हणा, यांनी तर त्याची ह्या गोष्टी विचार करायला हवा ना. आपण लढलं पाहिजे, लोकांपर्यंत गेलं पाहिजे, लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे आणि जे काही स्थानिक कार्यकर्ते आहे, त्यांना त्यांच्यामध्ये उत्साह भरला पाहिजे. या सगळ्या गोष्टीमध्ये ते तर कुठंच दिसत नव्हते. आता यामध्ये आदित्य ठाकरेंची एक बाईट ऐकण्यात आली. त्यांनी स्पष्ट सांगितले की आमचा फोकस फक्त मुंबई महानगरपालिकेवरच आहे. तिथंच आम्हाला आमची सत्ता आणायची आहे. बाकीकडे आम्ही काय दुर्लक्ष केलेलं आहे. तिकडं आम्ही फक्त लढा म्हणून सांगितलेलं आहे, ते कुठं गेले नाही. आणि आपण पाहिलं असेल मित्रांनो, ह्या नगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये प्रचारामध्ये महायुतीचे सर्व वर्चस्व, सर्व मोठे नेते ग्राउंड लेवलवर फिरत होते. प्रचार यंत्रणा त्यांनी आपल्या स्वतःच्या नेतृत्वाखाली शेवटच्या घटकापर्यंत राबवली होती. अगदी 50-50 लोकांपर्यंत जाऊन सुद्धा मंत्री त्यांची सभा घेत होता. म्हणजे इतक्या ग्राउंड लेवलवर जाऊन त्यांनी प्रचार केला, त्यांची यंत्रणा राबवली, त्यांच्या कार्यकर्त्यांना बळ दिलं. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या असेल अनेक ठिकाणी. आता आमच्या शेजारच्याच तालुक्यामध्ये आम्ही बघितलं. म्हणजे इथलं कॅबिनेट मंत्री अगदी 25-25 लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधत होता, त्यांच्याशी बोलत होता, त्यांच्या समस्या जाणून घेत होता. सगळ्या गोष्टी हे लोक करत होते मित्रांनो. यामध्ये आता जे काही महाविकास आघाडीचे नेते होते कुठंच दिसले नाही. म्हणजे आमच्या तालुक्यामध्ये तर कोणताही मोठा नेता, उद्धव ठाकरे साहेब म्हणा, अजितदादांचे, शरद पवार साहेबांचे मोठे नेते म्हणा, कोणी दिसलं नाही. कोणताही नेता त्यांच्या कार्यकर्त्यांना बळ द्यायला आलेला नाही. आता स्वतः जर कॅबिनेट मंत्री येऊन 25-25 लोकांच्या सभा घेत असेल, त्यांच्या समस्या जाणून घेत असेल, तर विरोधी पक्षाला मतदान कसं काय पडणार आहे मित्रांनो? बरोबर आहे की नाही? आणि कसं असतं, ह्या ज्या नगरपालिकेच्या निवडणुका आहे, ज्या तालुक्याच्या निवडणुका आहे, त्या तालुक्यावर त्या त्या आमदाराचं वर्चस्व असतं. हे तर त्रिकालावधी सत्य आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे प्रत्येक आमदाराचं आपल्या स्थानिक लेवलवर वर्चस्व असतं. आज आपण बघितलं संगमनेरमध्ये खताळ साहेब निवडून आले होते याच्यामध्ये, आमदारकीमध्ये. पण त्याच थोरात साहेबांनी खताळ साहेबांना त्यांच्या संगमनेरमध्ये हरवलेलं आपण बघितलं असेल. बरोबर आहे की नाही? थोरात साहेबांचे जे काय भाचे सत्यजित तांबे यांच्या पत्नीने खताळ साहेबांच्या पत्नींचा पराभव केलेला आहे. म्हणजे त्याचा तिथले गणित वेगळे. म्हणजे ज्यावेळेस मतदान पूर्ण तालुकाभर असतं, त्यावेळेस भाजपाचा विजय तिथं होत असतो. म्हणजे संगमनेरमध्ये जी काही परिस्थिती वेगळी आहे, तिथले गणित वेगळे. मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात संगमनेरमध्ये आहे, त्यांचं मतदान जास्त आहे, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित होता. हे काही नाही. आता तो विषय झाला. म्हणजे आज जरी ते सांगत असले बाबा 1 वर्षामध्ये थोरात साहेबांनी परत आपलं वर्चस्व मिळवलं, सगळं हे केलं, गणितं ठीक केले, तसं काही नाही मित्रांनो. ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक होईल त्यावेळेस परत गणितं बदलणार आहे. या सगळ्या गोष्टी आहे मित्रांनो. असेच प्रत्येक आमदाराचा एक बालेकिल्ला आहे तो तालुका म्हणजे. आणि त्यांचं प्रत्येक खेडेगावामध्ये, त्यांच्या याच्यामध्ये, तालुक्यामध्ये, त्या नगरपालिकेच्या एरियामध्ये वर्चस्व आहे, त्यांचे कार्यकर्ते आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे त्यांचा विजय सुकर झालेला आहे. आणि जे आपण बरेचसे विश्लेषक सांगतात की
विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे जे काही घडलं तेच नगरपालिकेच्या याच्यामध्ये घडलेलं आपण बघितलं असं. आता जरी आपण तालुकास्तरीय म्हणा किंवा ते ग्रामीण भागातच मोडला जातो हा जो एरिया आहे सगळा नगरपालिकेचा मतदारांचा, तर तिथं आमदाराचं वर्चस्व असतं, त्यांचं ऐकलं जातं, त्यांचे कार्यकर्ते असतात, पक्षाचे कार्यकर्ते असतात, त्यामुळे त्यांचं वर्चस्व तिथं असणं साहजिकच आहे. आता खरी लढाई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे, कारण महापालिका मोठा एरिया असतो, मोठी हे असतं. एका महापालिकेमध्ये तर 2-2, 4-4, 5-5 आमदार असतात, 2-2, 3-3 खासदार असतात. ते सगळ्यांचं वर्चस्व तिथं असतं. त्यामुळे एकच जण निवडून येणं असं नाही आणि त्याच्यात खरी ताकद लागणार आहे. तिथं कोणाची ताकद आहे? भाजपची आहे का शिंदे साहेबांची आहे का अजितदादांची आहे की ठाकरे साहेबांची आहे? आता ठाकरे साहेबांनी तर फक्त आपलं पूर्ण लक्ष मुंबईवर केंद्रित केलेलं आहे. आता त्यांचं थोडंसं मुंबई म्हणा किंवा नाशिक म्हणा किंवा संभाजीनगर म्हणा, इथं त्यांचं वर्चस्व आहे, परंतु ते आपल्या कार्यकर्त्यांना किती ताकद देतात हे पण महत्त्वाचं आहे. त्यांनी जर फक्त सगळा मोर्चा मुंबईवरच ठेवला किंवा तिथंच त्यांची सगळी ताकद खर्च केली तर इकडं हे होणार आहे. त्यामुळं हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. खरी महापालिकेमध्ये जी काही निवडणुकीची रणधुमाळी ओढणार आहे त्यात कोण वर्चस्व मिळवतं ही सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता हे ज्या प्रत्येक आमदारांनी आपापल्या ठिकाणी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आपण बघितलं होतं, त्यामुळे त्याच प्रकारचा रिझल्ट महानगरपालिकेमध्ये आलेला आहे. परंतु जे जे काही पत्रकार म्हणा, विश्लेषक म्हणा, यांनी ज्या प्रकारे विश्लेषण केलेलं आहे, म्हणजे भाजपाचा विजय, महायुतीचा विजय त्यांना सहन झालेला नाही. आता विरोधी पक्षांनी सहन केला, पण पत्रकारांना, विश्लेषकांना तो सहन होत नाही. कसंही करून त्यांना पराभूत करायचं आहे महायुतीला. भाजपाचा पराभव त्यांना पाहायचा आहे, शिंदे साहेबांचा पराभव पाहायचा आहे, अजितदादांचा पराभव पाहायचा आहे, परंतु तो पराभवच होत नाही. त्यामुळे ते चिडचिड करायला लागलेले. त्यांचे जे वक्तव्य आहे ना, मग त्याच्यात कारणं शोधायला लागली की सुधीर मुनगंटीवारांनी भाजपाला कसा घरचा आहेर दिला किंवा अनेक प्रकारची उदाहरणं आपण त्याच्यामध्ये सांगितल्या. शिंदे साहेब कसे वरचढ ठरलेले, त्यांचा स्ट्राईक रेट भाजपपेक्षा कसा भक्कम आहे वगैरे वगैरे, आणि शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांना मात मारलेली आहे, मात दिलेली आहे, कशा प्रकारे त्यांनी वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे, भांडून ज्या काही सीटा घेतल्या त्यात हे केलेलं आहे. परंतु हे सगळं त्यांनी अगोदरच सांगितलं होतं. हे जे काय पत्रकार म्हणा, विश्लेषक म्हणा, हे यांच्यामध्येच कोण वरचढ आहे ते ठरवण्याचा त्यांची स्पर्धा लागलेली. तर महाविकास आघाडी तर गरबगडीत झालेली आहे. त्यांच्याकडून काही आता यांना अपेक्षा वाटत नाही. म्हणून आता जे युतीचे लोक आहे, युतीचे सरकारमधील जे नेते, त्यांच्यामध्येच एकमेकांची स्पर्धा कशी लागेल आणि स्पर्धा कशी आहे हे समाजाला किंवा लोकांना दाखवण्याचा प्रयत्न हे पत्रकार म्हणा, विश्लेषक म्हणा करताना आपल्याला दिसून येतं मित्रांनो. त्याचं मला हसू येतं. आता तेच जर महाविकास आघाडीला त्याबद्दल त्यांचं प्रेम असेल, मान्य आहे, असू शकतं, जसं त्याचा प्रश्न आहे, प्रत्येकाच्या हे असतात. परंतु आपल्या मताप्रमाणेच, आपल्या मनाप्रमाणेच समोरच्याने वागलं पाहिजे किंवा मतदारांनी वागलं पाहिजे का नेत्यांनी वागलं पाहिजे असं काही नसतं ना, बरोबर आहे की नाही? आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या मताप्रमाणे जर घडलेली नसेल समोरची परिस्थिती, तर आपण नाराज होतो आणि आपण चिडचिड करायला लागतो. तशी परिस्थिती ह्या पत्रकार म्हणा, विश्लेषक म्हणा यांची झालेली आपण बघत असाल मित्रांनो. म्हणून कालच्या जे काही निवडणूक झाली त्याचं जर विश्लेषण एका वाक्यात जर करायचं असेल ना मित्रांनो, याच्यामध्ये पराभव पत्रकारांचा झालेला आहे, विश्लेषकांचा झालेला आहे. का जो 2-3 वर्षापासून, 2-3 महिन्यापासून किंवा जसं काही भाजपचं सरकार आलं तेव्हापासून ते त्यांच्यामध्ये कशी खडाजंगी आहे आणि खरा विजय महाविकास आघाडीचाच कसा झालेला आहे हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि भाजपाचा पराभव का होत नाही, कशा प्रकारे त्यांनी निवडणूकचं घोटाळे केलेले हे सातत्याने ते सांगत होते. म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांपेक्षा हे लोक सांगत होते. आणि महाविकास आघाडीच्या लोकांनी हा पराभव मान्य केला नाही आणि त्यांनी सांगितलं आम्ही कामच केलं नाही ना, स्वतः आम्ही काही प्रचार केला नाही. लोकांनी काय स्थानिक कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारे प्रचार केला त्या प्रकारे ते निवडून आले. परंतु त्याचं सगळ्यात मोठं दुःख ह्या लोकांना झालेलं आहे. हा कालच्या जे काही विश्लेषण आपण ऐकलं असेल पत्रकारांचं म्हणा किंवा विश्लेषकांचं म्हणा, ते आपल्याला दिसून येतं मित्रांनो. म्हणून पत्रकारांना जास्त नैराश्य आलेलं आहे, महाविकास आघाडीच्या लोकांना नाही आलेलं. ते परत पुढच्या निवडणुका लढायला तयार झालेले. परंतु आता याचं विश्लेषण कसं करायचं म्हणून भाजपातले जे काही शिंदे, एक अजितदादा, फडणवीस यांच्यामध्ये कशी एक वाक्यता नाही, कोण मोठं, कोणी सर्वात जास्त ताकदीने लढवलं, आणि भाजपाने कसे वेगवेगळ्या पक्षातले लोक घेऊन स्थानिक जे काय पहिल्यापासून ग्राउंड लेवल
पहिल्यापासून लोक होते भाजपचे, त्यांच्यावर कसा अन्याय केला, त्यांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या का, वगैरे वगैरे विश्लेषण चालू आहे मित्रांनो. आता भाजपचे गणित वेगळे असतील, तो काय धुतल्या तांदळाच नाही, त्यांना निवडणुका जिंकायच्या आहे. परंतु त्यांचं इन्कमिंग आहे, त्यांचं जे दुसऱ्या पक्षातील लोक घ्यायचं धोरण आहे एकच आहे, की विरोधी पक्षाच्या लोकांना स्पेसच लागायला नको. भले त्यांना देऊ नाही तर काही देऊ 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 अगर नाही देऊ, परंतु विरोधी पक्षांकडे ताकदच नसावी निवडणूक लढवताना, असं एक धोरण भाजपने ठरवलेलं दिसतं मित्रांनो. परंतु ह्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त दुःख पत्रकारांना आणि विश्लेषकांना झालेलं आपण बघितलं असेल. हे आपण कालच्या अनेक विश्लेषकांमधून ऐकलेलं असेल. तर असं मित्रांनो, त्यांचं दुखणं बरं व्हावं, किंवा त्यांना काय आता सांगतील काय नाही पुढं दिसणारच आहे आपल्याला, कशाप्रकारे सुधीर मुनगंटीवार नाराज आहे, किंवा एकनाथ शिंदेंनी कसा भक्कमता दाखवलेली आहे वगैरे वगैरे आपण ऐकण्यास तयार राहावं. असो मित्रांनो, विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.